हॅलो. तर आज आपण दोन कलरमध्ये फ्लावर कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे अगोदर सफेद कलरचा वूल घेतलेला आहे. सर्वात अगोदर मॅजिक रिंग बनवून घेऊया. मॅजिक रिंग बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपला वूल आपल्या बोटाभोवती पाठच्या साईडून पुढे घेऊन येऊया. आता आपल्या रिंगमध्ये आपली सुई घालूया. वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि ह्या रिंगमधून बाहेर काढून घेऊया आणि पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि ह्या जो लूप आलेला आहे आपल्या सुईवर त्यामधून बाहेर काढूया. अशा प्रकारे आपली ही मॅजिक रिंग तयार होते. आता आपल्याला ह्याच्यावर 4 चेन्स करून घ्यायचे आहेत. 4 चेन झाल्यावर आपल्याला आता ट्रबल क्रोशेट्स करायचे आहेत. ट्रबल क्रोशेट म्हणजे तिहेरी टाका. तिहेरी टाका करण्यासाठी सर्वात प्रथम सुईभोवती 2 वेळा आपण आपले जे वर्किंग वूल आहे ते गुंडाळून घेऊया. आता मॅजिक रिंगमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूया आणि ह्या रिंगमधून बाहेर काढून घेऊया. आता अशा प्रकारे आपल्या सुईभोवती आपल्याला 4 लूप्स आलेले दिसतील. आता परत आपण आपला वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. पुन्हा सुईभोवती वर्किंग यार्न रॅप करूयात. आता उरलेल्या 3 पैकी पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई आपण बाहेर काढून घेऊयात. आता आपल्या सुईवर 2 लूप्स दिसतील. पुन्हा आपले वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपला ट्रबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होतो. पुन्हा एकदा सांगते, ट्रबल क्रोशेट्स करण्यासाठी सुईभोवती 2 वेळा आपले वर्किंग यार्न आहे ते रॅप करून घेऊया. सुई आपली मॅजिक रिंगमध्ये इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. सुई आपली मॅजिक रिंगमधून बाहेर काढून घेऊया. आता आपल्या सुईभोवती आपल्याला 4 लूप्स दिसतील. पुन्हा आपण सुईभोवती वर्किंग यार्न रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून सुई आपली बाहेर काढून घेऊया. पुन्हा वर्किंग यार्न आपले सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. परत सुईभोवती वर्किंग यार्न रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे ट्रबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होते. तर अशा प्रकारे आपल्याला टोटल 4 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत. तर हा झाला तिसरा ट्रबल क्रोशेट आणि हा चौथा ट्रबल क्रोशेट. अशा प्रकारे एक चेन आणि 4 ट्रबल क्रोशेटचे आपले स्टिच झालेले आहेत. आता पुन्हा एकदा आपल्याला 4 चेन्स बनवून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि ही चौथी. आता स्लिप स्टिचने मॅजिक रिंगमध्ये हे चेन्स आपण अटॅच करून घेऊया. तर अशा प्रकारे फ्लावर्सचा आपला एक पेटल रेडी होतो. आता सेकंड पेटल करण्यासाठी पुन्हा 4 चेन्स बनवूयात. आता पुन्हा 4 ट्रबल क्रोशेट्स बनवूयात. हा एक ट्रबल क्रोशेट झाला. हा दुसरा ट्रबल क्रोशेटचा स्टिच. हा तिसरा ट्रबल क्रोशेटचा स्टिच. हा चौथा ट्रबल क्रोशेटचा स्टिच. आता ह्यावर आपण 4 चेन्स बनवून घेऊयात. 1, 2, 3 आणि ही चौथी चेन. आता पुन्हा मॅजिक रिंगमध्ये स्लिप स्टिचने ही चेन अटॅच करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला हा दुसरा पेटलसुद्धा रेडी झालेला आहे. तर असेच आपण आणखीन 3 पेटल्स रेडी करून घेऊया. 4 चेन्स, 4 ट्रबल क्रोशेट, पुन्हा 4 चेन्स आणि स्लिप स्टिचने अटॅच. अशा प्रकारे आपण हे पेटल्स बनवून घेऊयात.
तर अशा प्रकारे हा 5वा पेटल आपला रेडी झालेला आहे. स्लिप स्टिच करूया आणि हा आता जो सफेद कलरचा ऊल आहे तो आपण कट करून घेऊया आणि आपली मॅजिक रिंग थोडीशी टाईट करूनही घेऊया. तर असा आपला सिंगल लेयर फ्लावर रेडी झालेला आहे. आता सेकंड लेयर करण्यासाठी आता इथे मी येलो कलरचा वापर करत आहे. तुम्ही कोणताही कलर इथे वापरू शकता. सर्वात अगोदर स्लिप नॉट रेडी करूया आणि 2 पेटल्सच्या मधोमध हे आपण जॉईंट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण हा येलो कलरचा वूल इथे जॉईंट करून घेतलेला आहे. आता आपल्याला 6 चैन्स बनवायच्या आहेत. तर ही 1 2 3 4 5 आणि ही 6वी चैन रेडी झालेली आहे. आता आपल्याला हे जे पेटल्समधले ट्रबल क्रोशेट जे आपण बनवलेले आहेत त्याच्या मधोमध आपल्याला पुन्हा ट्रबल क्रोशेटचे स्टिचेस करायचे आहेत. त्यासाठी पुन्हा आपण आपले वर्किंग यार्न 2 वेळा आपल्या सुईभोवती रॅप करूयात. जो मधला भाग आहे तिथे आपली सुई इन्सर्ट करूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि आपली सुई बाहेर काढून घेऊया. पुन्हा आपल्या सुईवर आपल्याला 4 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. पुन्हा सुईभोवती आपल्याला 3 लूप्स दिसतील. पुन्हा सुईभोवती वर्किंग यार्न रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. आता सुईवर आपल्याला 2 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या ह्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे आपला ट्रबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी झालेला आहे. सेम अशाच प्रकारे उरलेल्या मधल्या गॅप्समध्ये आपण ट्रबल क्रोशेटचे स्टिच करणार आहोत. तर अशा प्रकारे एका पेटलच्या प्रत्येक गॅपमध्ये आपले ट्रबल क्रोशेट रेडी झाल्यावर पुन्हा आपल्याला 6 चैन्स बनवायचे आहेत. 6 चैन बनवून झाल्यावर जो मध्यभागी 2 पेटल्सच्या मध्ये गॅप आहे तिथे स्लिप स्टिचने आपल्याला ही चैन जॉईंट करून घ्यायची आहे. तर हे झालं आपला स्लिप स्टिच. आता पुन्हा आपल्याला ह्यावर 6 चैन्स बनवायचे आहेत. 1 2 3 ही 4थी चैन, ही 5वी आणि ही 6वी. पुन्हा आपल्याला ट्रबल क्रोशेट बनवायचे आहेत. पुन्हा पेटल्सच्या मध्यभागी 2 स्टिचेसमध्ये आपल्याला ट्रबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. पुन्हा आपण एका पेटल्सच्या सर्व स्टिचेसमध्ये ट्रबल क्रोशेट बनवून घेणार आहोत. ट्रबल क्रोशेट आता बनवून झाले आहे. पुन्हा आपल्याला 6 चैन्स बनवायचे आहेत आणि 2 पेटल्सच्या मध्यभागी स्लिप स्टिचने हे आपल्याला जॉईंट करायचे आहे. पुन्हा आपण 6 चैन्स बनवणार आहोत आणि पेटल्सच्या 2 स्टिचच्या मध्ये पुन्हा ट्रबल क्रोशेट्स बनवणार आहोत आणि पुन्हा 6 चैन्स बनवून 2 पेटल्सच्या मध्ये स्लिप स्टिचने ह्या चैन्स आपण जॉईंट करणार आहोत. तर अशा प्रकारे हा पूर्ण जे पेटल्स आहेत ते आपण कंप्लीट करून घेणार आहोत. लास्ट पेटल्सचे 4 चैन्स पुन्हा 2 पेटल्सच्या मध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करूया आणि एक चैन करून हे आपण लॉक करून घेऊया. आणि आता हा जो येलो कलरचा वूल आहे तो आपण कट करून घेऊया
आणि आता हात थोडेसे ॲडजस्ट करून घेऊया आणि जे एक्स्ट्रा ऊल आहे त्याची एक गाठ मारून घेऊया. ज्याची आपण गाठ मारली आहे ते पाठच्या साईडून अशा सुईच्या हेल्पने आपण असे आतून बाहेर काढून घेऊया आणि मग हे एक्स्ट्रा जे ऊल आहे ते कट करून टाकूया. तर अशा प्रकारे आपले हे डबल लेयरचे 2 कलरचे फ्लावर रेडी होतात. तर हा फ्लावर आपण हेअर टाय, कीचेन्स, बॅग चार्म्स आणि हेअरबँडसाठी यूज करू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.